पुण्याला जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि सर्व संघांचं स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। आजच्या दिवसाची शेवटची लढत आपण पाहतोय, सेमीफायनलची लढत। एका बाजूला परी 11 जय भोले नेवाळी त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी शिरवली। मॅचला होती सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल आणि गोलंदाजी मार्क होती पहिल्या P1च्या षटकामध्ये नयन भोईरला पाहतो आपण। आणि सलामीची जोडी तेजस मडवी आणि स्ट्राइकला फलंदाज रेवनाथ वायले। पहिला बॉल, मोठा फटका लॉक केलाय, चेंडू मिस टायमिंग आहे, हरेश जाधव तिथे आहेत, चुकी मात्र होणार नाहीये। पहिला धक्का टीम गावदेवी शिरवलीला, रेवनाथ वायले बॅक टू पवेलियन। पहिल्या बॉलवरती विकेट रेवनाथ वायलेची। हरेश जाधव करणं मात्र चुका पाहायला मिळत नाहीयेत। अष्टपैलू खेळाडू हरेश जाधव सातत्याने चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी। अनेक वर्ष आपण हरेश जाधव यांना पाहतोय, टीम मेवाडीसाठी खेळतोय। आता पहिल्या बॉलवरती विकेट आलाय, नयनच्या गोलंदाजी नवीन फलंदाज आर्यन मडवी। यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू, सिंगल ने मात्र स्ट्राइक रोटेट होती। आता स्ट्राइकला फलंदाज आपण तेजस मडवीला पाहतोय। नेक्स्ट बॉल तेजस मडवी, फुल टॉल वसूल केला। या चेंडूवरती चेंडूला फेकून दिलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय। दमदार तेजसच्या बॅट मधनं षटकार। नक्कीच तेजस मात्रेची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये। आता षटकार आला, यावेळेस लॉकर मध्ये फेकला होता, आनंद कार्पेट चेंडू चाललाय, शतशक आहेत तिथे आणि हे ती सिंगलने स्ट्राइक रोटेट होता। स्ट्राइकला फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज आपण पाहतोय आर्यन मडवीला पाहतोय। अप्रतिम स्पर्धा पाहतो मग खंडेश्वर चषक 2026 चे पर्व आहे। यावेळेस मोठा फटका लॉक करत होता, बॅटची लिडिंग आहे, शतशक आहेत तिथे, चुका होणार नाहीयेत। आणखीन एक धक्का टीम गावदेवी शिरवलीला। आता आर्यन मडवी बॅक टू पवेलियन। नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल भूषण पाटील, मागच्या मॅचचा हिरो आपण पाहतोय। यावेळेस अर्ध्या बॅटनं उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, इथे चुकी मात्र झाली आहे, झेल सुटलाय। भूषण पाटीलला मध्ये इथनं का जीवनदान मिळवलंय मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या बॅट मधनं किती धावा बनतील, इथे चुका झाल्यात मैदानाच्या आतमध्ये। नक्कीच इथनं मात्र तुम्ही भूषणचा झेल सोडलाय का, सामना मात्र सोडलाय मैदानाच्या आतमध्ये। कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण आपण सातत्याने पाहत आलोय। मग इथं भूषण पाटीलला जीवनदान मिळालंय आणि आता नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज ते
हेमंत भोईर सेकंड स्पेल मध्ये येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. आता एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळी पाहू शकतो आपण 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो गावदेवी शिरवली संघ. इथनं संघर्ष करावा लागेल, धावांचा डोंगर उभा करावा लागेल टीम शिरवलीला. पहिला बॉल, मोठा फटका लॉक करायचा होता, चेंडू दिशा मात्र चेंडूची पाहावी लागेल. पार सिग्नल, व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावेने मात्र स्कोर कार्ड पुढे जातोय 1 अंकाने. मात्र 9 या आकड्यावरती तेजस मडवीच्या बॅटमधून एक षटकार पाहिलाय. यावेळेस लॉक केल्या चेंडूला, लांगॉनला शतशक आहेत तिथे, चेंडूला उचलतील फेकतील. त्यामध्ये ही सेल सिंगल, सिंगलने धावफलक पुढे सरकतोय 10 या आकड्यावरती. सेमीफायनलची पहिली लढत पाहतोय आपण. शिरवली आणि त्यांच्या अंगेस टीम नेवालीला पाहतोय. यावेळेस मोठा फटका अटेंड केला, शतशक आहेत तिथे, चेंडूला अडवतील फेकतील तब्या. एकच धाव मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. आता प्रथम फलंदाजी करत असताना टीम गावदेवी शिरोलीचे फलंदाजांना पाहतो आपण. भूषण पाटील, तेजस मडवी ऑन स्ट्राईक. यावेळेसचा बॉल हा ट्रॅकर होता, चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला आणि वीक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. एक डॉट बॉल प्रेशर निर्माण करेल टीम शिरोलीच्या फलंदाजांवरती. एकात मोठा फटका, षटकार, चौकार मात्र नक्की दडपण आणण्याचं काम करेल ते गोलंदाजांवरती. तसं मात्र काही घडत नाहीये. हेमंत निर्णायक षटक फेकण्याच्या प्रयत्नात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. यावेळेस फुल टॉस आहे, झेलची संधी नाकारली, आणखीन एक झेल सुटलाय. तेजस मडवीचा झेल इथनं सोडलाय तुम्ही. नक्कीच कॅचेस विन द मॅचेस मात्र समीकरण पाहतो आपण. पकडा कॅच, जिंका मॅच. मात्र भूषण पाटीलला जीवनदान, आता तेजस मडवीला जीवनदान. इथनं ही सलामी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये किती धावा बनवेल याचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. मात्र यावेळेसचा फटका लॉक केलाय साईड स्क्रीनच्या समोर, शतशक आहे तिथे. 100% एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला तिथे. मात्र चेंडू शेवटच्या टप्प्यामध्ये अडवला आणि ते धावाच्या रूपाने मात्र विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. आता तेजस मडवीला मात्र परतावं लागतंय. आणखीन एक धक्का टीम गावदेवी शिरवलीला. बिग विकेट डाऊन, तेजस मडवी बॅक टू पवेलियन. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल, संघाचा संघनायक आज कॅप्टन उल्हास मडवी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. तेनाट नंबर 4 वरती आपण उल्हास मडवी यांना पाहतोय, 5 वरती पाहतोय उल्हास मडवी यांना. तेजसची विकेट रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिली आहे आणि आता इथनं अद्यापी संघर्ष करावा लागेल. टीम शिरवलीला धावा बनवाव्या लागतील, झगडावं लागेल मात्र टीम नेवाली समोर. कारण येणाऱ्या नेवालीच्या फलंदाजीचा विचार केला. अविनाशला पाहतो आपण, अविनाश खूप लयमध्ये. त्याच्यानंतर हरेश जाधव असतील, सचिन पाटील, राहुल जाधव, अनेक सारे विस्फोटक फलंदाज आपण पाहतो या संघामध्ये. भूषण पाटील ऑन स्ट्राईकला पाहतो आपण. हेमंत भोईरला सफलता मिळाली. यावेळेस लॉकलचा मारा केलाय, चेंडू मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. मात्र येते सिंगल, सिंगलने मात्र षटक क्रमांक मात्र दुसरा संपन्न होत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण सचिन पाटील हायबॅनकडनं पहिला बॉल. भूषण पाटील अंश एक फुल टॉस आहे, प्रॉपर बॅट अँड बॉल कनेक्शन नाही. चेंडू मिड विकेटला चालले, शिक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र उल्हास मडवी इथं सांगतायत. दुसरी धाव घेण्यास नाकार आलाय उल्हास मडवीचा. इथनं उल्हास मडवीच्या बॅटमधनं किती धावा येतील होता. इथनं एखादा खेळाडूला जिम्मेदारी घ्यावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. कारण तिसरे षटक प्रगतीपथावर पाहतो आपण. थोडीफारशी दुखापत सचिन पाटीलला इथे मैदानाच्या आतमध्ये घडत असताना. यावेळेस सभा कुठला स्मार्ट वरती पडला आणि डॉट बॉल येतोय मात्र यो. नक्कीच उल्हास मडवीला इथे थांबवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय तो सचिन पाटीलला पाहतो आपण. षटक क्रमांक 3 हाताळत आहे हायवेकडनं. नेक्स्ट बॉल उल्हास मडवी सज्ज आणि स्ट्राईकला पाहतो आपण. या वेळेस फसवा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे आणि ही येते एक धाव. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईकला फलंदाज भूषण पाटील. अप्रतिम शतक गाठवलं आतापर्यंत सचिन पाटील. मैदानाच्या आतमध्ये एकाच मोठा फटका आला नाही या. नेक्स्ट बॉल. यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर, लाईन पाहावी लागेल. अतिरिक्त बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. काय गोलंदाजी करतोय सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक करत होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही या आणि हा येतोय डॉट बॉल. यावेळेसचा फटका सुरेख शतक आहेत तिथे, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर आहे ते चौकार. क्रमांक मात्र तिसरं मार्गस्थ आहे. इथं सचिन पाटील गोलंदाजी मागतो. सचिन पाटीलवरती हल्ला चढवलाय भूषण पाटीलने. इथे मात्र हा चौकार ठोकलाय. पुढचा बॉल. सचिन पाटील सज्ज गोलंदाजी मार्कवर. सगळं फलंदाज भूषण पाटील. यावेळेस खोला टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू अलांड कार्पेट चाललाय. तुला उचलते फेकतील तर येते सिंगल. षटक क्रमांक इथं मात्र तिसरं संपूर्ण सचिन पाटीलचा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळत जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती 22. चार षटकांची मॅच पाहतो आपण. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. अप्रतिम स्पर्धा पाहतो आपण. जे खांडेश्वर क्रिकेट क्लब आयोजित जे खांडेश्वर चषक 2026 चे पर्व पाहतो आणि पर्वातला आजचा पहिला दिवस आणि आजचा पहिल्या दिवसातील आजची पहिली सेमीफायनलची लढत पाहतो आपण. एका बाजूला गावदेवी शिरवली त्यांच्या अगेन्स्ट परी 11 जय भोळे नेवाली या संघ पाहतोय.
तर चौथ्या क्रमांकावरती अविनाश चालत आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. हायवे एंड कडनं पहिला बॉल फेस करेल. फलंदाजी मार्कवरती भूषण पाटील सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे, मात्र शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. पहिला बॉल खोलवर टप्पाचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे हरेश जाधव, चुका होणार नाहीयेत. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धावेचा मानस मैदानाच्या आतमध्ये होत आहे आणि रनआउटच्या स्वरूपात लागतोय हा धक्का टीम गावदेवी शिरवलीला. आता फलंदाज बाद उल्हास मडवी, बॅक टू पवेलियन. ओमकार पाटील यांचा मध्ये शुभ आगमन तुमच्या व्यासपीठावरती. लेट पण थेट मैदानावर पोहोचलेत ओमकार पाटील. तर नवीन फलंदाज परेश गायकर आलेत. अविनाशला पहिली मात्र विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात. आता ऑन स्ट्राईक भूषण पाटील, मोठा फटका लॉक करायचा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक हरेश जाधव आले, चेंडूवरती झेलची संधी नाकारली येते. सुटलाय झेल, तब्बलचा हा दुसरा जीवनदान भूषण पाटीलला. कॅचेस विन द मॅचेस, मात्र पकडा कॅच जिंका मॅच समीकरण दुसरा जीवनदान भूषण पाटीलला. आणि स्लॉगरचं षटक आपण पाहतोय. स्लॉगरच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज अविनाशला पाहतोय आपण या स्लॉगरच्या आणि हनामारीच्या षटकामध्ये. नक्कीच हरीश जाधवने चांगला एफर्ट दाखवला मैदानाच्या आतमध्ये, पण शेवटच्या क्षणाला जेल सुटला. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. ज्याची जेल सोडली आहे तो मैदानाच्या डळकाने फोडत असताना भूषण पाटीलच्या बॅटमध्ये येतो हा दमदार माइटी हिट. दॅट्स इज षटकार. नक्की ज्या भूषण पाटीलचा झेल मात्र सोडलाय तो मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. आता षटकार आलाय. यावेळेस आणखीन एक तडाखा, चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये. आता हरेश जाधव चेंडू खाली. आता मात्र चुकी होणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपलाय भूषण पाटीलचा खेळ. आणखीन एक धक्का, विकेटचं पतन. विशाल मात्रेसाठी सुवर्ण संधी असेल. लागोपाठच्या दोन षटकारासाठी देवा शिसवे आणि विकास पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज विशाल मात्रेसाठी. इथनं सुवर्ण संधी आहे. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आमच्या ऑर्गनाइज कमिटीचा ATM मात्र खुलं होत असताना आणि विशाल मात्रेसाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. 2 षटकार येणाऱ्या चेंडूवरती जर ठोकले तर नक्कीच 2000 रुपयाचा कॅश प्राइज देवा शिसवे आणि विकास पाटील यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल अविनाश सज्ज होतोय. पहिला बॉल गुडलँड स्पॉटवरती पडला, ऐश्वर्य हातामध्ये उसावतोय आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का आणि अंपायर सिग्नल वाईट बॉल आणि विशाल म्हात्रेला मात्र परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर. नवीन फलंदाज मनीष पाटीलला पाहतो आपण. उंच गडा खेळाडू, अंडर 90चा खेळाडू पाहतोय. भूषण पाटीलांचे बंधू आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण जर्सी नंबर 7 परेश गायकर. यावेळेस बॉल लॉक केलाय. अरे जाधव तिथे आहेत पण त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार चौकार.
त्या चौकारीच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो टीम जय गावदेवी शिरवली संघ. शेवटचा बॉल निर्णायक बॉल असेल. येणाऱ्या चेंडूवर षटकार चौकार की एका डॉट बॉल विकेट पाहायला मिळेल. शेवटचा बॉल स्लोवर गतीचा चेंडू. दिशा पाहावी लागेल ते पंचांना दर्शत असताना हाही बॉल वाईड येतोय. नक्कीच पंचांकडे मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. तो पंचांचा निर्णय येतो हा शेवटचा बॉल वाईड बॉल. तर कोणत्याही संघासाठी रिव्ह्यू नसणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे याची नोंद घ्या आपण. पंचांशी वादावाद करू नका. यावेळेसचा बॉल सुद्धा वाईट पेतोय मात्र शेवटचा बॉल असेल. स्ट्राईकला पाहतो आपण ज्या बॅटमध्ये चौकार आलाय त्याच बॅट गरम केली आहे परेश गायकरने. येणारा चेंडूवरती षटकार किंवा चौकार ठोकेल का. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. मिस टायमिंग होत आहे आणि एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले धावफलकावरती. 38. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी शिरोली बनवल्यात 38 धावा आणि इथनं सामना जिंकायचा असेल तर टीम नेवळला बनवाव्या लागतील त्या 39. 39 धावा.